गड आला पण सिंह गेला. सिंहगडाची शौर्य गाथा. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी अनेक किल्ले जिंकले, पण कोंढाणा किल्ला अजूनही मुघलांच्या ताब्यात होता. शिवाजी महाराजांना तो पुन्हा आपल्या स्वराज्यात हवा होता. महाराजांनी ही जबाबदारी आपल्या लढवय्या मावळ्याला तानाजी मालुसरे यांच्यावर सोपवली. त्यावेळी तानाजींच्या घरी मुलाचे लग्न ठरले होते. तरीही तानाजी म्हणाले, आधी गड मग लग्न. रात्रीच्या अंधारात तानाजी आणि त्यांचे मावळे सिंहगडाच्या कटावर चढले. त्यांनी एका गढव्या माकडाच्या म्हणजे यशवंत मकीच्या मदतीने तटावर दोरी बांधली आणि वर चढले. अचानक मुघल किल्लेदार उदयभान राठोड याच्या सैन्याने प्रतिकार केला. तानाजी आणि उदयभान यांच्यात जबरदस्त युद्ध झाले. दोघेही पराक्रमी योद्धे होते. शेवटी तानाजीने उदयभानाचा वध केला, पण त्यातच तानाजी स्वतःही वीरमरण पावले. लढाई जिंकली गेली. कोंढाणा स्वराज्यात आला. परंतु जेव्हा शिवाजी महाराजांना तानाजींच्या वीरमरणाची बातमी मिळाली, तेव्हा त्यांनी दुःखाने उद्गार काढले, गड आला पण सिंह गेला. तानाजींच्या बलिदानामुळे सिंहगड मराठा साम्राज्याचा भाग झाला. त्यांचे शौर्य स्मरणात ठेवण्यासाठी कोंढाण्याचे नाव सिंहगड असे ठेवले गेले. या कथेचे संदेश: देशप्रेम आणि कर्तव्य हे व्यक्तिगत आयुष्याहून मोठं असतं. बलिदान हेच खऱ्या वीराचे लक्षण, सच्च्या नेतृत्वाची ओळख, जे शूर मावळ्यांच्या त्यागाचे स्मरण ठेवतं.